कारण शेवट हरिभा आहे. अगोदरच्या अध्यायामध्ये हरिभाचा कुठेही उल्लेख आलेला नव्हता. ते दोघेही वारले आणि वारल्यानंतर लोकसंग्रह कार्य झाले. सगळं कार्य संपले. लोक जमा करण्याची काही गरज नाही. आता जे साधक होते, मुमुक्ष होते, त्यांनी आपलं हित चालवून घेतलं. कुणाच्या आश्रयाला राहून? सावता महाराजांच्या आश्रयाला राहून. आणि म्हणून थोर झाले समाधान. सावता महाराज म्हणतात की मला आता समाधान झालेले. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान पूर्ण जनी साधिले साधन. निष्प्रह झाले परिपूर्ण द्वंद्वबाधा रहित. ज्या ठिकाणी भेद रहित अशा प्रकारची भक्ती आहे. वैराग्य आहे, ज्ञान आहे. कारण वैराग्याशिवाय ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. पूर्ण जनाने त्या आरक्षणचे जेवढे लोक आहेत त्यांनी ते साधन साधलं. कोणी सांगितलं ते साधन? सावता महाराजांनी सांगितलं. परिपूर्ण झाले. आता द्वंद्वबाधा रहित झालेले. जाती अभिमान रहित. ज्ञान गतीले प्रख्यात. गुरुत्व लोभाविरहित मात केली प्रगट जनी. जातीचा अभिमान रहित प्रख्यात असं ते ज्ञान आहे. प्रथम त्यांनी ज्ञान काशी बाबाच्या गुरुला दिलं. सगळं तुम्ही कथामध्ये ऐकलेलं आहे. लोकाविरहित मात प्रगट करी. त्यांनी सगळ्या जगामध्ये मात प्रगट केली. सर्वांची पुरविली आस. ज्ञान गिळोनी झाली उदास. प्रगटला मोक्ष प्रेम रस. निरंकार झाले. सर्वांची इच्छा पूर्ण केली. ज्ञान गिळोनी गावा गोविंद. ज्ञान गिळून टाकलं, उदास झाले आणि मोक्ष रूपी प्रेम रस हा प्रगट झाला आणि सर्व निरंकार झाले. आपण भक्ती करतो, पण त्या भक्ती करत असताना आपल्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो. पण या ठिकाणी आरंगावच्या लोकांचं निरंकार सर्व लोक झाले. ज्यांनी थोर सन्मान केला. उपकृत पूर्ण केले मला. भक्ती ध्वज जगी मुरवला. आता आले वृद्धपणा. आता मला सांगा, सावता महाराजाचे या आरंगावच्या लोकांनी कमी हाल केले का? आपण ग्रंथामध्ये चरित्रामध्ये पाहिलं काय हाल केले महाराज. शेवटपर्यंत हाल केले. तरी सावता महाराज म्हणतात ज्यांनी थोर सन्मान केला. एवढं इतके संकट त्यांच्यावर आणले तरी महाराज म्हणतात की खरंच लोकांनी माझ्यावर सन्मान केला, माझ्यावर उपकार केले आणि जगामध्ये भक्तीचा झेंडा मिरवला. आता मी म्हातारा झालो. आता आले वृद्धपण. आता मी म्हातारा झालेलो आहे. मग वृद्धपण आलेलं आहे. कारण प्रत्येक माणसाला जन्म झाला की बालपण येतं, तरुणपण येतं आणि वृद्धपण हे आल्याशिवाय राहतच नाही. तसं प्रत्येक जीवाची अवस्था स्थित आहे. म्हणून आता पूर्ण झालो उदास. मनीची निरसरी आस. पराश्रम नको द्यावयास. ऐसे मानस इच्छितसे देवा. आता मी उदास झालो. मनाची सगळी आस संपलेली आहे, निरसून गेलेली आहे. आता मला कष्ट नको. आता माझं मन काय म्हणतं? शोधन हिरीत स्थान तेथे गेले माझे मन. नावडेसे झाले जन पूर्ण मन मुराले. देवा या लोकांमध्ये आता मला राहावं. काम संपलं का? काम संपलेलं आहे. माझं मन पूर्ण मुरून गेलेलं आहे. कुठं माझं गेलं गेलंय? बोलण्याचा विसर पडत. वाणी तवंकी होत. जग भासे रज्जू सर्वोत. वाटे ही मिथ्या. आता बोलताना सुद्धा मला विसर पडत आहे. वाणी सुद्धा आता माझी दुःखी झालेली आणि रज्जू सर्पवत. रज्जू सर्पाकार भासलेले जग जगडंबर. हे तो आलाय बलाय. आता हे सर्व मिथ्या वाटत आहे मला. म्हणून भक्ती अभक्तीसी उदास. साध्य साधन रहित सोस. तीर्थानिकी मजाळस जनभास दिसतसे. भक्ती काय, अभक्ती काय, याच्याने सगळ्यावर साध्य काय, साधन काय, आता याच्यावर मला काही सुद्धा वाटत नाही. मला जायला तीर्थानिकाला सुद्धा म्हणता आळस येतो. अशी माझी अवस्था झालेली. संकटपूर्ण हा संसार. कीर्तनी झालो शुद्ध थोर. सोवळे झाले